झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांना आजतागायत सरकारी मदत मिळालेली नाही। सरकारची मदत आश्वासनांच्या पुढे सरकलेलीच नाही। यावर विरोधी पक्ष आरडाओरड करत असले तरी जन्मजात स्थितप्रज्ञ असलेले गृहमंत्री आर पाटील मात्र केवळ मदत मिळेल असंच सांगतायत। 4 वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 38 वर्षांची सबीरा खान आणि तिचा मुलगा हमीद गंभीर जखमी झाले होते। डॉकयार्ड परिसरात टॅक्सीत झालेल्या बॉम्बस्फोटात सबीरा यांच्या एका पायाला गंभीर जखम झाली होती, तर हमीदचा चेहरा आणि डोक्यात छर्रे घुसून मोठ्या जखमा झाल्या होत्या। सबीरानं आपल्या पायाच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, अगदी आपलं घरही विकलं, मात्र अजूनही सबीराचा पाय बरा झालेला नाही। महागाईच्या या काळात त्यांना औषधोपचारासाठीही पैसे नाहीत। टोटल में 8 लाख रुपया का मंत्रालय में हमने अपने बिल दिए हैं और आज तक हमारा बिल का पैसा नहीं वापस आया है और 5 ऑपरेशन हमारे पैर का हो चुका है। 2 साल मैं जिंदगी मौत से संघर्ष करके निकाली हूँ जिंदगी, अभी भी हम जी के भी मर रहे हैं। हमारा घर गिरवी करके माँ का ऑपरेशन कराया हूँ, आज हमारे पास पैसा नहीं है, हम लोग बहुत परेशान है। 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदत करण्याची घोषणा सरकारनं केली होती, मात्र अन्य आश्वासनांसारखीच याचीही गत झाली आहे। सबीरा हमीद सारख्या कित्येकांपर्यंत सरकारी मदत आजतागायत पोहोचलेली नाही। सरकार की तरफ से जो मिलनी थी वो मिल गई। 26/11 जिनको 4 साल पूरे हुए हो, उनके जो ट्रीटमेंट का जो खर्चा तक सरकार उठा नहीं रही है। विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी मात्र पीडितांना सबुरीचा सल्ला दिलाय। मदत मिळेल, वाट बघा, असंच काहीसं त्यांचं म्हणणं आहे। मैं जानकारी लूंगा मदद व पुनर्वसन मंत्रालय से, किस लोगों को कुछ देना अब भी बाकी है तो मैं खुद उस मिनिस्ट्री को विनती करूंगा। तिला आश्वासनं देऊन सरकारला कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो। केवळ आश्वासनांनी जखमींवर उपचार होत नाहीत। जायबंदी झाल्यानं ज्यांचं उत्पन्न बंद झालंय त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची गरज आश्वासनांनी भागणार नाही, हे सरकारला समजणार तरी कधी। झी 24 ताससाठी एहसान अब्बास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।